श्री स्वामी समर्थ. तुम्हाला अक्कलकोटातील श्री स्वामी समर्थ महाराजांचे साधनाचे स्थान माहीत आहे का? ते स्थान म्हणजे पांडवकालीन स्वयंभू श्री जागृत 12 ज्योतिर्लिंग देवस्थान. आणि स्वयंभू म्हणजे काय? तर घटना अशी की 750 वर्षापूर्वी उत्खनन करत असताना ज्योतिर्लिंग, एक गणपती आणि एक नंदी आढळून आले. मग त्या ठिकाणी श्री शिवयोगी महाराजांनी 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. आणि ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात आले, श्री स्वामी समर्थ महाराजांचे ते अत्यंत प्रिय स्थान बनले. तर अक्कलकोटातील एक घटना अशी की संपूर्ण अक्कलकोटात अगदी दुष्काळ पडलेला होता. मग श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या ज्योतिर्लिंगावर रागारागात हरभरे वाहिली होती आणि त्या शंकराला आवाहन केले होते. त्यानंतर संपूर्ण अक्कलकोटात पाऊस पडला. मग त्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले की ज्या भक्ताला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे शक्य झाले नाही, तर त्यांना ह्या स्थानावर येऊन 12 ज्योतिर्लिंगाचे फळ प्राप्त होईल. ज्याप्रमाणे समाधीमठ, वटवृक्ष देवस्थान, गुरुमंदिर आहे, त्याचप्रमाणे हे 12 ज्योतिर्लिंग स्थान जागृत आहे. तर मग अक्कलकोटात गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या आवडत्या स्थानाला तुम्ही नक्कीच भेट द्या. आता श्री शिवयोगींच्या तिथल्या गादीवरती त्यांचे 13वे वंशज श्री मंदारजी शिवयोगी हे आहेत. त्या स्थानावर तुम्ही रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक, महाआरती अशा अनेक माहितींसाठी तुम्ही संपर्क त्यांना करू शकतात. श्री स्वामी समर्थ. जय शंकर, जय जगदंब. हर हर महादेव. श्री शिवयोगी महाराज की जय.